अशी कल्पना करा की संपूर्ण अमेरिकन शेअर बाजारात काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड लपून छपून नाहीये, तर उघडपणे होतीये. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून जे इतकं वेगवान आहे की ते आपल्या डोळ्यांना दिसूच शकत नाही. हम्म. विचार करा, एक अशी प्रणाली आहे जी कायदेशीररित्या आपल्या रिटायरमेंट फंडतून किंवा 401k मधून आपल्या गुंतवणुकीतून अगदी एका पैशाचा छोटा अंशाने का होईना, पण अब्जावधी डॉलर्स हळूच काढून घेतीये. आणि हे फक्त काल्पनिक नाहीये. ही मायकल लुईस यांच्या गाजलेल्या फ्लॅश बॉईज या पुस्तकातली अगदी खरी गोष्ट आहे. लुईस ज्यांनी आपल्याला द बिग शॉट सारखं पुस्तक दिलं, तेच आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगच्या म्हणजे HFTच्या जगात घेऊन जातात. बरोबर. एक असं जग जिथे सेकंदाचे अत्यंत छोटे भाग म्हणजे मिलीसेकंड्स, मायक्रोसेकंड्स हे ठरवतात की कोट्यावधी डॉलर्स कुणाकडे जाणार. अगदी. आणि ही कथा फक्त अल्गोरिदम्स किंवा फायबर ऑप्टिक्स बद्दल नाहीये, तर ही वॉल स्ट्रीटमधल्या काही मोजक्या लोकांबद्दल आहे, ज्यांनी हे ओळखलं की बाजारात काहीतरी मूलभूतपणे चुकीचं घडतंय. आणि मग त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला, या प्रणालीचा भाग व्हायचं की तिच्या विरुद्ध लढायचं. आणि त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला, जे खूप धाडसाचं होतं. त्यामुळे आज आपण हेच जरा सविस्तर बघणार आहोत की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय, त्याने बाजारावर कसा परिणाम केला आणि ह्या अदृश्य वाटणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठी काय प्रयत्न झाले. बरोबर. लुईस यांच्या पुस्तकाच्या आधारावर आपण याचा मागोवा घेऊया. कथेच्या केंद्रस्थानी आहे ब्रॅड कात्सुयामा. रॉयल बँक ऑफ कॅनडा म्हणजे RBC मध्ये ते ट्रेडर होते. म्हणजे वॉल स्ट्रीटच्या त्या चकचकीत जगात असूनही एक सरळमार्गी प्रामाणिक माणूस अशी त्यांची ओळख होती. तर साधारण 2009च्या सुमारास कात्सुयामा आणि त्यांच्या टीमला त्यांच्या ट्रेडिंगमध्ये एक विचित्र गोष्ट लक्षात यायला लागली. अच्छा, काय होतं ते? काहीतरी म्हणजे गोंधळल्यासारखं वाटत होतं का त्यांना? अगदी अगदी तसंच. समजा त्यांच्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतंय की एका कंपनीचे 10,000 शेअर्स $20 प्रति शेअर या दराने विकायला आहेत. ठीक आहे. ते लगेच बाय बटन दाबतात. पण क्षणार्धात ती ऑर्डर पूर्ण होण्याच्या आतच ते 10,000 शेअर्स जणू काही गायब व्हायचे, स्क्रीनवरून दिसेनासे व्हायचे. गायब म्हणजे कुठे जायचे? तेच तर कळत नव्हतं. आणि लगेच अगदी काही मिलीसेकंदात त्याच शेअरची किंमत 20.02 किंवा $20.03 अशी थोडी वाढलेली दिसायची. अरे बापरे, म्हणजे व्यवहार करायला गेले की किंमत वाढलेली असायची. हो, म्हणजे त्यांना तो व्यवहार अपेक्षेपेक्षा जास्त किमतीत करावा लागायचा. आणि हे एकदा नाही तर सतत घडत होतं. म्हणजे असं वाटणारच की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे आणि आपण बटन दाबणार इतक्याच ते आडवे येतात. याने तर प्रचंड निराशा आणि काय म्हणतात त्याला संभ्रम निर्माण झाला असणार. नक्कीच. बाजारात जणू कोणी भूत आहे असं वाटत होतं, जे तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या कृतीच्या आधीच ओळखतंय आणि त्याचा फायदा उचलतंय. सुरुवातीला त्यांना वाटलं की कदाचित त्यांच्या बँकेच्या सिस्टीममध्ये काहीतरी गडबड असेल. पण त्यांनी तपास केला तेव्हा कळालं की समस्या त्यांच्याकडे नव्हती, ती बाजारातच होती. आणि ह्याचा फटका फक्त मोठ्या बँकांना बसत नव्हता. नाही, तोच तर मुद्दा होता. याचा फटका सामान्य गुंतवणूकदारांना, म्हणजे पेन्शन फंड्स, म्युच्युअल फंड्स, जे कोट्यावधी सामान्य लोकांच्या निवृत्तीसाठी गुंतवणूक करतात, त्यांनाही बसत होता. नकळतपणे अब्जावधी डॉलर्स जास्त किंमत म्हणून दिले जात होते. हे सुरुवातीला इतकं गोंधळात टाकणारं का होतं याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यवहारातला फरक अगदी छोटा होता, काही सेंट्सचा. बरोबर. पण दिवसाला लाखो व्यवहार होतायत म्हटल्यावर ही रक्कम प्रचंड मोठी होत होती. आणि हे सगळं इतक्या प्रचंड वेगाने घडत होतं मिलीसेकंदात की मानवी पातळीवर ते ओळखणं किंवा त्यावर प्रतिक्रिया देणं हे जवळजवळ अशक्य होतं. अगदी. पारंपरिक विश्लेषण तर तिथे कामाचंच नव्हतं. जी किंमत आपल्याला स्क्रीनवर दिसतीये ती प्रत्यक्षात उपलब्धच नव्हती. फसवी होती ती किंमत. होते कम्युनिकेशन नेटवर्कमधले जाणकार होते, शेअर बाजाराच्या नियमांचे अभ्यासक होते. अच्छा. त्यांनी ठरवलं की या समस्येच्या मुळाशी जायचं आणि त्यांच्या तपासात जे समोर आलं त्याने त्यांना धक्काच बसला. या भूताचं नाव होतं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, HFT. HFT ही संकल्पना अनेकांना थोडी क्लिष्ट वाटू शकते. आपण याला एका सोप्या उदाहरणातून समजावून घेऊ शकतो का? हो, नक्कीच. समजा तुम्ही एका मोठ्या शेतकरी बाजारात गेला आहात सफरचंद घ्यायला. ठीक आहे. तुम्हाला एका स्टॉलवर मस्त ताजी सफरचंद दिसतात. $1 प्रति पाऊंड दर आहे. तुम्ही त्या स्टॉलकडे चालायला लागता. पण तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेला एक अतिशय वेगवान स्कूटरवाला, म्हणजे तो तुमच्यापेक्षा खूपच वेगाने जाऊ शकतो, तो तुमच्या आधी त्या स्टॉलवर पोहोचतो. अच्छा.
आणि $1 दराने सगळी सफरचंद विकत घेतो. तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत तोच माणूस तुम्हाला 30 सफरचंद 1.02 ला विकायला तयार असतो. अरे वाह! म्हणजे त्याला सफरचंद खायची नव्हती किंवा घरी न्यायची नव्हती. अजिबात नाही. त्याचा उद्देश फक्त तुमच्या खरेदी करण्याचा हेतूचा आणि स्वतःच्या वेगाचा फायदा घेऊन एक छोटा पण हमखास मिळणारा आणि जोखमीरहित नफा कमावणं हा होता. तो बाजारात काही मूल्य निर्माण करत नव्हता, फक्त मध्ये घुसून पैसे कमवत होता. अगदी बरोबर. आता कल्पना करा की हेच शेअर बाजारात घडतंय, पण स्कूटरने नाही तर प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाणाऱ्या डेटा सिग्नल्सनी आणि सेकंदाला लाखो वेळा. हेच HFTचं सार आहे. म्हणजे HFT कंपन्या त्या कंपन्यांच्या भविष्यात किंवा त्यांच्या कामात गुंतवणूक करत नव्हत्या. नाही. त्या फक्त आणि फक्त वेगामध्ये गुंतवणूक करत होत्या. त्यांनी त्यांचे कम्प्युटर अल्गोरिथम्स आणि नेटवर्क लिंक्स इतके वेगवान बनवण्यासाठी अक्षरशः कोट्यावधी डॉलर्स खर्च केले होते. अब्जावधी डॉलर्स. त्यांचं उद्दिष्ट एकच होतं. त्यांचे खरेदी विक्रीचे ऑर्डर्स इतर सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा काही मायक्रोसेकंड म्हणजे सेकंदाच्या 10 लाखव्या भागाइतक्या आधी अमेरिकेतील डझनभर वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजपर्यंत पोचायला हवेत. वेळेतला एवढा छोटा फरक. हो, हा अतिसूक्ष्म फरकच त्यांचा प्रचंड मोठा फायदा होता. या वेगाचं महत्त्व किती टोकाचं होतं याचं एक उदाहरण म्हणजे स्प्रेड नेटवर्क्स नावाची एक कंपनी होती. तिने शिकागो आणि न्यूयॉर्क यांच्यामध्ये एक अगदी सरळ फायबर ऑप्टिक केबल टाकायला $300 दशलक्ष खर्च केले. $300 दशलक्ष कशासाठी? फक्त सरळ केबल टाकायला. म्हणजे डोंगरातून बोगदे खणले, नद्यांखालून केबल नेली, सगळा खटाटोप फक्त कम्युनिकेशनचा वेळ 3 मिलीसेकंड म्हणजे सेकंदाचा फक्त 3000वा भाग कमी करण्यासाठी. 3 मिलीसेकंद वाचवण्यासाठी $300 दशलक्ष. म्हणजे विचार करा, हे आकडे फक्त खर्चाचे नाहीत, तर ते दाखवतात की बाजाराचा मूळ हेतू कंपन्यांना भांडवल मिळवून देणं, गुंतवणुकीला चालना देणं हा कुठेतरी मागे पडून फक्त वेगाची शर्यत सुरू झाली होती. बरोबर. आणि या वेगाचा वापर करून HFT कंपन्या काय करत होत्या, तर त्या कायदेशीर चौकटीत राहून फ्रंट रनिंग करत होत्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जेव्हा एखादा मोठा गुंतवणूकदार, समजा पेन्शन फंड, मोठी खरेदीची ऑर्डर टाकणार आहे, हे त्यांच्या अतिवेगवान सिस्टमला इतरांपेक्षा आधी कळायचं. तेव्हा त्या विजेच्या वेगाने सर्व एक्सचेंजेसवर जाऊन ते शेअर स्वतः खरेदी करायच्या आणि मग किंचित जास्त किमतीला त्याच मूळ खरेदीदाराला विकायच्या. म्हणजे प्रत्येक व्यवहारात नफा अगदी छोटा, काही सेंट्सचा. हो, अगदी छोटा, पण दिवसाला अब्जावधी डॉलर्सच्या व्यवहारांमधून त्यांची कमाई प्रचंड होती. ह्यालाच ब्रॅड आणि त्याच्या टीमने बाजारातील हेराफेरी किंवा रिगिंग असं म्हटलं. कारण ह्यात सगळ्यांना समान संधी मिळत नव्हती. जेव्हा ब्रॅड आणि त्याच्या टीमला हे सगळं स्पष्टपणे कळलं की कसं तंत्रज्ञानाचा वापर करून, कायदेशीर पळवाटा शोधून बाजारातून हळूच पैसे काढले जात आहेत, तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठा नैतिक पेच उभा राहिला. नक्कीच. एक पर्याय होता की या खेळात सामील व्हायचं. HFT तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या बँकेसाठी आणि स्वतःसाठी प्रचंड पैसे कमवायचे. सोपा मार्ग होता तो. दुसरा पर्याय होता या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आणि काहीतरी ठोस कृती करायची, भलेही त्यात प्रचंड धोका होता. आणि त्यांनी दुसरा, अधिक कठीण मार्ग निवडला. ही निवड खरंच खूप धाडसी होती, कारण ते वॉल स्ट्रीटमधल्या अत्यंत शक्तिशाली कंपन्यांच्या विरोधात उभे राहत होते, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि वशिला होता. त्यांनी ठरवलं की ते फक्त तक्रार करत बसणार नाहीत. त्यांनी स्वतःची एक छोटी पण अत्यंत हुशार टीम तयार केली. RBCमध्ये काही सहकारी, बाहेरचे काही तज्ज्ञ, अगदी ओशन्स 11 सारखी टीम होती ती, पण आर्थिक जगातली. अच्छा. यात रॉन रायन होते. ते टेलिकॉम आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर तज्ज्ञ होते. जॉन श्रायबर होते, जे नियम आणि बाजाराच्या रचनेचे जाणकार होते, आणि अजून काही जण. या टीमचं पहिलं लक्ष काय होतं? थेट HFT कंपन्यांशी लढायचं होतं की अजून काहीतरी? नाही, त्यांचं पहिलं काम होतं बचावात्मक. म्हणजे स्वतःचं आणि आपल्या बँकेच्या ग्राहकांचं या वेगाच्या शिकारीपासून संरक्षण करणं. त्यांनी थोर नावाचा एक हुशार सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केला. हा प्रोग्राम काय करायचा तर मोठ्या ऑर्डर्सचे अनेक लहान लहान तुकडे करायचा. अच्छा. आणि त्यांना इतक्या काळजीपूर्वक वेगवेगळ्या वेळेत आणि वेगवेगळ्या क्रमाने डझनभर एक्सचेंजेसवर पाठवायचा की ते सगळे तुकडे सर्व ठिकाणी अगदी एकाच क्षणी पोचतील. यामुळे काय झालं की HFT कंपन्यांना त्यांच्या ऑर्डर्सच्या पुढे जाऊन व्यवहार करण्याची संधीच मिळेनाशी झाली. म्हणजे जणू काही त्यांनी त्या वेगवान स्कूटरवाल्यालाच गोंधळात टाकलं होतं. अगदी तसंच. आणि हे तंत्र यशस्वी ठरलं.
हे एक महत्वाचे यश होतं. पण मग त्यांच्या मनात नक्कीच एक मोठी अधिक क्रांतिकारी कल्पना आली असणार की फक्त स्वतःचंच संरक्षण का करायचं, ही संपूर्ण सदोष प्रणालीच दुरुस्त का करू नये, जेणेकरून सगळ्याच गुंतवणूकदारांना मोठ्या आणि लहान समान संधी मिळेल. अगदी बरोबर. आणि इथेच फ्लॅशबॉयज कथेला खरी कलाटणी मिळाली. त्यांना जाणवलं की ते केवळ एका समस्येचे निदान करत नाहीयेत, तर त्यांच्याकडे त्यावरचा उपाय असू शकतो. आणि याच विचारातून जन्म झाला एका अत्यंत धाडसी कल्पनेचा, स्वतःचा एक नवीन, पूर्णपणे वेगळ्या तत्वावर चालणारा स्टॉक एक्सचेंज तयार करण्याचा. स्वतःचा स्टॉक एक्सचेंज? हो, त्यांनी या एक्सचेंजचं नाव ठेवलं IEX, द इन्व्हेस्टर्स एक्सचेंज. एक असे एक्सचेंज जे वेगवान ट्रेडर्सना कोणताही छुपा फायदा देणार नाही, जिथे नियम सर्वांसाठी समान असतील. हे म्हणजे प्रचंड धाडसाचं पाऊल होतं, कारण एक नवीन स्टॉक एक्सचेंज सुरू करणं हे खूप मोठं आणि खर्चिक आव्हान आहे. त्यासाठी फक्त तंत्रज्ञान आणि भांडवलच नाही लागत, तर अनेक सरकारी परवानग्या मिळवाव्या लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापित वॉल स्ट्रीट कंपन्यांच्या प्रचंड विरोधाला तोंड द्यावं लागतं. अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं असेल तेव्हा. नक्कीच काढलं. पण त्यांच्याकडे एक कल्पना होती, एक निष्पक्ष बाजारपेठ बनवण्याची तळमळ होती. आणि त्यांच्याकडे एक काय म्हणतात त्याला, गुपित शस्त्रही होतं. गुपित शस्त्र? हो, असं काहीतरी जे इतकं साधं आणि अनपेक्षित होतं की ऐकून आश्चर्य वाटेल. त्यांनी त्यांच्या IEXच्या सिस्टममध्ये येणाऱ्या प्रत्येक कनेक्शनच्या मार्गात एक बॉक्स ठेवला होता. एक बॉक्स? हो, आणि ह्या बॉक्समध्ये काय होतं तर 38 मैल लांबीची फायबर ऑप्टिक केबल, जी एका मोठ्या रीळसारखी गुंडाळून ठेवली होती. 38 मैल लांबीची केबल एका बॉक्समध्ये? हे तर अजबच आहे. पण याचा उपयोग काय होता? हाच तर खरा जादुई डबा होता, किंवा जसे ते म्हणायचे स्पीड बंप, गतिरोधक. IEX मध्ये येणारी प्रत्येक ऑर्डर, मग ती जगातल्या सर्वात वेगवान HFT फर्मची असो किंवा एखाद्या सामान्य गुंतवणूकदाराची, तिला या 38 मैल लांब केबलमधून प्रवास करावाच लागायचा. अच्छा. आणि प्रकाशाला हे 38 मैल अंतर कापायला थोडा वेळ लागतोच की नाही. हो, अगदी थोडा. पण त्याचा नेमका काय फरक पडतो? यामुळे प्रत्येक ऑर्डरला अंदाजे 350 मायक्रोसेकंदांचा, म्हणजे सेकंदाच्या 10 लाखव्या भागाच्या 350 पट इतका अत्यंत छोटा पण निर्णायक विलंब व्हायचा. हा विलंब इतका छोटा आहे की आपल्यासारख्या सामान्य ट्रेडर्सना तो जाणवणार पण नाही. पण हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्ससाठी, ज्यांचा सगळा खेळच मायक्रोसेकंदांवर चालतो, त्यांच्यासाठी हा विलंब पुरेसा होता त्यांचा वेगाचा फायदा काढून घेण्यासाठी. काय विलक्षण आणि तितकीच साधी कल्पना. म्हणजे एका साध्या भौतिक अडथळ्याने, जास्त लांबीच्या केबलने त्यांनी कोट्यावधी डॉलर्स खर्चून मिळवलेल्या मायक्रोसेकंदांच्या वेगाच्या फायद्याला पूर्णपणे निरुपयोगी ठरवलं. हो, कारण आता कोणीही इतरांपेक्षा किंचित लवकर पोचूच शकत नव्हतं. सगळे एकाच वेळेच्या स्पीड बंपवरून जात होते. यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान संधी निर्माण झाली. तो स्कूटरवाला आता पुढे जाऊ शकत नव्हता, कारण त्यालाही त्याच लांबच्या वळणावरून यावं लागत होतं. बरोबर. या उपायाची साधेपणा आणि परिणामकारकता खरंच अविश्वसनीय आहे. हा वॉल स्ट्रीटच्या त्या स्पीड गेमवर थेट हल्ला होता. अर्थातच. वॉल स्ट्रीटमधल्या प्रस्थापित कंपन्या, विशेषतः ज्या बँक्स आणि HFT फर्म्स या स्पीड गेममधून अब्जावधी डॉलर्स कमवत होत्या, त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी IEX आणि ब्रॅड कात्सुयामा यांच्या टीमविरुद्ध प्रचंड मोहीम उघडली. अपेक्षितच होतं ते. त्यांनी IEXला अव्यावहारिक, बाजारासाठी धोकादायक असं ठरवण्याचा प्रयत्न केला. ब्रॅड आणि त्याच्या टीमला अनुभव नसलेले, स्वप्नाळू आदर्शवादी ठरवलं गेलं की ज्यांना बाजाराची गुंतागुंत समजत नाहीये, त्यांच्यावर नियामक दबाव आणण्याचाही प्रयत्न झाला. कारण IEXची कल्पना केवळ एक नवीन एक्सचेंज नव्हती. ती प्रस्थापित व्यवस्थेच्या नफ्याखोरीवरच प्रश्नचिन्ह उभारत होती. ती म्हणत होती की बाजाराचा वेग नाही, तर त्याची निष्पक्षता जास्त महत्वाची आहे. या सगळ्या दबावाला आणि विरोधाला न जुमानता ब्रॅड आणि टीम लढत राहिली. आणि या लढाईतला एक अत्यंत महत्वाचा क्षण आला जेव्हा मायकल लुईस यांचं फ्लॅशबॉयज पुस्तक प्रकाशित झालं. हो. आणि त्याच दरम्यान ब्रॅड कात्सुयामा 60 मिनिट्स या प्रसिद्ध अमेरिकन TV कार्यक्रमात मुलाखतीसाठी आले. मुलाखत घेणाऱ्याने त्यांना थेट विचारलं की अमेरिकन शेअर बाजार खरोखरच सामान्य गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आहे का? तेव्हा ब्रॅडने कॅमेराकडे पाहिलं आणि अत्यंत शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं, "द मार्केट इज रिग्ड." बापरे. म्हणजे बाजारात हेराफेरी, गैरप्रकार केली जात आहे.
वॉल स्ट्रीटवर काम करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने हे सार्वजनिकरित्या टीव्हीवर कबूल करणं हे म्हणजे भूकंप घडवण्यासारखं होतं. हो. या एका वाक्याने संपूर्ण अमेरिकेत आणि आर्थिक जगात प्रचंड खळबळ उडवून दिली आणि HFT बद्दलची चर्चा घराघरात पोहोचली. फ्लॅश बॉयज ही केवळ एका आर्थिक घोटाळ्याची किंवा तांत्रिक लढाईची कथा नाहीये. ही त्याहून खूप मोठी आहे. ही सचोटीची, प्रामाणिकपणाची आणि तत्वांसाठी उभं राहण्याची कथा आहे. बरोबर. हे पुस्तक आपल्याला दाखवून देतं की कशा प्रकारे एक चांगली प्रणाली, जी कंपन्यांना विकासासाठी भांडवल मिळायला हवं आणि सामान्य लोकांना त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळावा म्हणून तयार केली होती, तिचं अपहरण कसं केलं जाऊ शकतं. तंत्रज्ञानाचा वापर करून तिचं मूळ उद्देश बदलून केवळ विजेच्या वेगाने छोटा नफा कमवण्याचं एक साधन कसं बनवलं जाऊ शकतं. आणि या धाडसी लढ्याचा अंतिम परिणाम काय झाला? IEX यशस्वी झालं का? हो, प्रचंड अडचणी आणि विरोधावर मात करून ब्रॅड कत्सुयामा आणि त्यांची टीम जिंकली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर IEXला अमेरिकेतील अधिकृत स्टॉक एक्सचेंज म्हणून पूर्णपणे कायदेशीर परवाना मिळाला. वाव. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की शेअर बाजार एकाच वेळी निष्पक्ष आणि यशस्वी दोन्ही असू शकतो. फ्लॅश बॉयज पुस्तकाने आणि IEXच्या स्थापनेने हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगच्या पद्धतींवर जगभर एक मोठी सार्वजनिक चर्चा घडवून आणली. आणि त्याचा काही कायदेशीर परिणाम झाला का? हो, नक्कीच. इतकंच नाही तर अमेरिकेच्या न्याय विभागाने, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि FBIने सुद्धा HFT कंपन्यांच्या कार्यपद्धतींची चौकशी सुरू केली. यातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश मला वाटतं हा आहे की आपण कितीही क्लिष्ट आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जगात राहत असलो तरी मानवी मूल्य, सचोटी आणि काही धाडसी लोकांचे निर्णय आजही खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवू शकतात. अगदी सहमत. ते दाखवून देतात की प्रस्थापित चुकीच्या गोष्टींना आव्हान देणं शक्य आहे. खरंय. आणि जर आपण या कथेच्या पलीकडे जाऊन थोडा व्यापक विचार केला तर हे प्रकरण वित्त आणि तंत्रज्ञान यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर खूप महत्त्वाचा प्रकाश टाकतं. तंत्रज्ञान एका बाजूला कार्यक्षमता वाढवतं, खर्च कमी करतं, पण दुसऱ्या बाजूला ते वेग, निष्पक्षता आणि बाजाराचा मूळ उद्देश यांच्यात एक सततचा संघर्ष निर्माण करतं. बरोबर. IEXने दाखवून दिलं की तंत्रज्ञानाचा वापर निष्पक्षता वाढवण्यासाठीही करता येतो, पण हा संघर्ष इथेच थांबणार नाहीये. जसं तंत्रज्ञान पुढे जाईल तसे नवे मार्ग शोधले जातील फायदा उचलण्यासाठी. खरं आहे. हे एक न संपणारं द्वंद्व आहे असं वाटतं. आणि हाच विचार आपल्या श्रोत्यांसाठी एक पुढील प्रश्न निर्माण करतो. आज आपण HFT आणि IEXच्या स्पीड बंपबद्दल बोललो, पण जसजसं तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्वांटम कम्प्युटिंग असेल, हे अजून प्रगत होत जाईल, तसतसे बाजारात आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये नवे, अधिक सूक्ष्म आणि अदृश्य असे फायदे आणि तोटे निर्माण होत राहतील. अशा भविष्यात निष्पक्षता आणि समान संधी ही मूल्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अजून कोणकोणत्या प्रकारच्या नवीन स्पीड बम्प्स किंवा नियंत्रणांची गरज भासेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रॅड कात्सुयामासारख्या धाडसी व्यक्तींची गरज भासेल का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.